नमस्कार, मी प्राची साळुंखे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. खरं तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. करिअरची निवड कशी करावी हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत किरण जोग सर. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि खरं तर सरांविषयी बोलायचं म्हटलं तर सरांचे 2 बुक्स प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे करिअरच्या वेगळ्या वाटा आणि एक म्हणजे एन्सायक्लोपीडिया ऑफ करिअर गायडन्स. या पुस्तकाविषयी बोलायचं म्हटलं तर करिअरच्या वेगळ्या वाटा हे पुस्तक ज्या दिवशी प्रकाशित झालं त्या दिवशी याच्या 1,00,000 प्रती विकल्या गेल्या होत्या आणि हे जगातील पहिलं एन्सायक्लोपीडिया आहे. तर असे किरण जोग सर आज आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. खरं तर करिअर हा खूप महत्त्वाचा विषय आहे विद्यार्थ्यांसाठी पण आणि त्यांच्या पालकांसाठी पण. तर त्याविषयी काय सांगाल आणि करिअरच्या वाटा नेमक्या कशा निवडाव्या हा खरा प्रश्न आहे. त्याविषयी काय अधिक माहिती द्याल? 10वी-12वीचे रिझल्ट लागलेत आणि करिअर काय करायची हा प्रश्न प्रत्येक घरामध्ये चर्चेला जातोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एका मिनिटात बघायचं झालं तर देशात 2.5 कोटी लोक 10वी-12वीला बसतात. महाराष्ट्रात 25 लाख मुलं मुली 10वी-12वीला बसतात आणि बालवर्ग ते PhD पर्यंत शिकणाऱ्यांची संख्या 10 कोटी आहे. त्यामुळे हा प्रश्न 50 कोटी लोकांची रिलेटेड आहे. दुर्दैवाने करिअरची निवड ही दुसऱ्याने कोणीतरी सांगितलं म्हणून केली जाते. म्हणजे माझ्या काकांनी काय केलंय, मामांनी काय केलंय, मामींनी काय केलंय, मावशींनी काय केलंय, याच्यावर करिअरची निवड केली जाते. आणि त्याच्यामध्ये मोठा एक सोशल प्रॉब्लेम आहे की आपलं एक करिअर चांगलं करणं म्हणजे सोशल स्टेटस त्याच्याशी ते रिलेटेड आहे. पण मग करिअरची निवड करायची कशी? तर करिअरची निवड करण्यासाठी एका खोलीमध्ये आरशासमोर उभं राहायचं, खोलीचं दार लावून घ्यायचं. दार यासाठी लावून घ्यायचं की नाहीतर म्हणतील की कालपर्यंत बरा होता, आज टीव्हीच्या कार्यक्रमाला जाऊन आल्यापासून असं काय करतोय. तर 2 वहीचे कागद घ्यायचे. एका कागदावरती आपले स्ट्रेंथ लिहायचे आणि एका कागदावरती आपले वीकनेस लिहायचे आणि स्ट्रेंथवरती कॉन्सन्ट्रेट करून आपण करिअरची निवड करायची. त्याला SWOT म्हणजे शॉर्ट ॲनालिसिस असं म्हणतात. प्रत्येकाचे स्ट्रेंथ वेगळे असतात, वीकनेसेसही वेगळे असतात. कोणाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला गायनामध्ये असेल, कोणाला फुटबॉलमध्ये असेल, कोणाला शेतीमध्ये असेल, कोणाला आर्ट्समध्ये असेल. तर आपल्याला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल ती म्हणजे आपली करिअर. आणि 8वी-9वीमध्ये ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट द्यायची आणि मग करिअरची निवड करायची. हा शास्त्रीय रस्ता आहे. हे विज्ञानाचं जग आहे. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण याला मेक ऑर ब्रेक असं म्हणतो. करिअरची योग्य निवड हे आयुष्य घडवतं, फुलवतं, पुढे नेतं आणि करिअरची चुकीची निवड हे डिप्रेशनपासून चुकीच्या गोष्टींपर्यंत जातं, बेरोजगारीकडे जातं. म्हणून करिअरची निवड ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट देऊन केली पाहिजे. बिलकुल. सर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथं मांडलेला आहे. मी देखील बऱ्याचदा ऐकलेलं आहे की ॲप्टिट्यूड, EQ आणि IQ टेस्टने देखील विद्यार्थी किंवा पालक ठरवू शकतात की आपल्याला करिअर काय करायचं आहे म्हणून. मात्र ही टेस्ट नेमकी कुठे केली जाते, कशी होते, त्याविषयी जरा सविस्तर सांगा. मुंबईमध्ये या टेस्ट अनेक डॉक्टर्स करतात. उदाहरणार्थ दादर आहे, डोंबिवली आहे, बोरिवली आहे, विलेपार्ले आहे, मीरा भाईंदर आहे किंवा बदलापूर, कर्जत, कसारा याही ठिकाणी काही MA सायकॉलॉजिस्ट या टेस्ट करतात. पण गावांमध्ये या सोयी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध नाहीत. उदाहरणार्थ जळगावसारख्या ठिकाणी MA सायकॉलॉजिस्ट किंवा डॉक्टर्स आहेत, जे सायक्रॅटिस्ट आहेत. त्या अनेक ठिकाणी व्होकेशनल गायडन्स सेंटरच्या मार्फत या टेस्ट करतात. महापालिका मार्ग, मुंबई VT इथे सरकारतर्फे या टेस्ट व्होकेशनल गायडन्स ट्रेनिंग सेंटरतर्फे केल्या जातात. पण मी समजू शकतो की 90% मुलं ही ग्रामीण भागातली आहेत आणि गाव खेड्याबाहेरची आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तर प्रत्येकजण कसा डॉक्टरांकडे जाणार तर आणि कशा या टेस्ट करणार? तर अशा वेळेला जर MA सायकॉलॉजी केलेली व्यक्ती उपलब्ध असेल तर विनंती करून आपण या टेस्ट करू शकतो.
तेही नसेल तर आज मोबाईल घराघरामध्ये पोहोचलेला आहे. तर कॉम्प्युटरच्या ऐवजी ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट या ऑनलाईन होतात. हां, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IQला महत्त्व शेकडो वर्ष दिलं गेलं आहे. पण आता हे सिद्ध झालं आहे की EQ म्हणजे भावनांक चांगला असेल तर आयुष्य चांगलं घडतं. ॲप्टिट्यूड म्हणजे आपल्याला आवड कसली आहे, भावनांक आणि बुद्ध्यांक याच्यावरती आपण करिअरची निवड करायची असते. अगदी बरोबर. आणि सर तुम्ही जे EQ बद्दल बोललेला आहात त्याविषयी मला सविस्तर बोलावंसं वाटतंय तुमच्यासोबत. मात्र खरं तर आपण फक्त विद्यार्थ्यांच्याच EQ बद्दल बोलतोय का? कारण पालकांचं देखील अनेक निर्णय चुकत असतात. ज्यावेळेला करिअरचा विषय येतो त्यावेळेला मुलांना प्रेशराईज केलं जातं. तू हेच एक करिअर केलं पाहिजे. आपल्याकडे सगळे डॉक्टर आहेत, तूही डॉक्टर झालं पाहिजे. आपल्याकडे इंजिनिअर आहेत, तूही इंजिनिअर झालं पाहिजे. असं एक प्रेशर आई-वडिलांकडून कायम मुलांवरती लादलं जातं. तर या सगळ्यांमध्ये आई-वडिलांचं कुठे नेमकं चुकतंय? मी त्याविषयी काय डोंबिवलीत सांगाल? राहतो आणि काउन्सिलिंगसाठी पूर्वी मोठ्या प्रमाणावरती लोक यायचे. तर तेच सांगायचे घरामध्ये आल्यावरती, तुम्ही ते जोक तुम्हीच का? म्हटलं हो. म्हणे आमच्या मुलाला सांगा अहो अजिबात अभ्यास करत नाही. म्हटलं किती टक्के मार्क मिळतात? म्हणे 80% मिळतात. म्हटलं चांगले मिळतात ना. म्हटलं तुम्हाला किती टक्के मिळायचे? नाही म्हणे ते तेवढं विचारू नका. आणि आम्हाला 50-55% मिळायचे. तर 80% मार्क हे चांगले आहेत. पण पालक मुलांच्यावरती प्रचंड प्रेशर टाकतात. इट इज अ रॅट रेस. सो प्रॉब्लेम इज इवन इफ यू विन यू आर रॅट. हा प्रॉब्लेम आहे. हे यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी 95% गुण मिळाले पाहिजेत, 98% गुण मिळाले पाहिजेत. माझा मुलगा किंवा मुलगी पहिलेच आले पाहिजेत, डॉक्टरच झाले पाहिजेत, इंजिनियरच झाले पाहिजेत. हे प्रेशर इतकं प्रचंड आहे की त्याच्यामुळे मुलं चांगली करिअर करू शकत नाहीत. डॅनियल गोलमननी काय लिहिलं? डॅनियल गोलमननी हे लिहिलं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल इंजिनिअरिंग आणि न शिकलेली मुलं यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण, आत्महत्यांचं प्रमाण, दुःखाचं प्रमाण हे सेमच पाहिजे नाही का? कॉमर्समधल्या मुलांना जर डिप्रेशन येतं तेवढंच आर्ट्सच्या मुलांना, तेवढंच मेडिकल, तेवढंच इंजिनिअरिंगचं आलं पाहिजे. दुर्दैवाने असं होतं जे त्याला आढळलं अल्बर्ट एलिसला की जी मुलं सायन्सला जातात ती मागे पडतात किंवा त्यांच्यामध्ये डिप्रेशन जास्ती येतं किंवा आयुष्य अयशस्वी ठरतं किंवा त्यांना पैसा मिळत नाही. कारण काय? तर ते स्पेसिफिक असतात आणि आयुष्य हे स्पेसिफिक नाही. आयुष्य मोकळेपणे फुललं पाहिजे, आयुष्यामध्ये बागडलं पाहिजे, क्रिकेट खेळलं पाहिजे, फुटबॉल खेळलं पाहिजे, आर्ट्सला गेलं पाहिजे, संगीत, नृत्य, नाट्य हे देखील केलं पाहिजे आणि तर करिअरची निवड केली पाहिजे. डॅनियल गोलमन एका वाक्यात सांगतो, जर समाजभान असेल तर करिअरची निवड योग्य पद्धतीने करता येते. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये हे वाक्य आपले सर्वांचे आवडते डॉक्टर बाबा आमटे यांनी काही वर्षांपूर्वी वापरलं. समाजभान, मी एकटा नाही, या संबंध समाजालाच आपल्याला पुढे घेऊन जायचंय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपला, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ते न करता मी फक्त डॉक्टर झालो, इंजिनियर झालो असं न करता मला जरी डॉक्टर इंजिनियर होता आलं नाही तरी मी पुढे गेलं पाहिजे. आणि एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की शाळेमध्ये पुढच्या बाकावरती बसणारी मुलं आयुष्यात कायम मागे पडतात आणि शाळेमधले बॅक बेंचर्स आयुष्यामध्ये नेहमी पुढे असतात. याच्यावरती जगातली सर्वोत्तम 2 पुस्तकंही मराठीतच आहेत. ते म्हणजे नापास मुलांची गोष्ट आणि ज्यांच्या हाती शून्य होते. लेखक अरुण शेवते. न्यूटन नापास, डॉक्टर श्रीराम लागू नापास, थॉमस अल्वा एडिसन नापास आणि संबंध जगाचा बुद्धीचा बादशाह अल्बर्ट आइन्स्टाईन नापास. आणि आपले सगळ्यांचे आवडते निळू फुले हे अतिशय कष्टातून पुढे आले आणि सचिन तेंडुलकर 12वीला नापास. जे नापास झाले ते पुढे झाले. आता कृपा करून असं समजू नका की मी सांगितलं की नापास व्हा. मी प्रत्येक मुलामुलीला शुभेच्छा देतो, पण नापास झालं म्हणजे सर्व काही संपलं असं अजिबात नाही.
ही उदाहरणं जी आहेत, खरं तर याच विषयाशी निगडीत मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर, की बऱ्याचदा काय होतं, की कमी मार्क्स मिळतात किंवा नापास होतात विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि चुकीचं पाऊल उचलतात. आम्ही मीडिया फील्डमध्ये आहोत आणि बऱ्याचशा बातम्या ज्या वेळेला निकाल असतो 10वी-12वीच्या निकालाच्या वेळेला अशा बऱ्याचशा बातम्या नाईलाजाने आम्हाला वाचाव्या लागतात, की ज्यामध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी जे नापास झालेले आहेत किंवा ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी करिअरच्या काय संधी आहेत त्याविषयी जरा सांगाल? याच्यावरती आपला सगळ्यांचा आवडता माणूस, संबंध जगाचा बुद्धीचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, तो बिल गेट्स यांनी मार्गदर्शन केलं. बिल गेट्सच्या वडिलांनी त्याला पत्र लिहिलं, अरे तू ड्रॉपआउट झालाय, कॉलेजमध्ये जात नाहीस, कॉलेज सोडलंयस आणि करतोयस काय? मी तुला पैसे पाठवतोय, मी साधा शेतकरी आहे. बिल गेट्सनी वडिलांना जे पत्र लिहिलं ते आजच्या भाषेत व्हायरल झालं. तेव्हा ते व्हायरल शब्द नव्हता, आजच्या भाषेत व्हायरल झालं. जगभर हे पत्र वाचलं गेलं. त्यांनी लिहिलं, मी कॉलेजमध्ये परत येईन आणि तो परत आला. तो पदवीदान समारंभामध्ये हुशार मुलांना पदवी देण्यासाठी आला. बिल गेट्सनी इतिहास घडवला. संबंध कॉम्प्युटरचा तो बादशाह समजला जातो नव्हे, तो आहेच. तो असं म्हणाला की तुम्ही नापास झालात म्हणजे फक्त तुम्ही रस्ता बदलून तुम्ही पास होणार आहे. पुढच्या डोंगराच्या पलीकडे खूप छान रस्ता आहे. आपण हिंदीमध्ये म्हणतो सितारों के आगे भी बहुत सारा आकाश है. सितारों के आगे भी. पण सितारों के आगे जाण्याची तमन्ना पाहिजे. यश मिळवण्यासाठी हे थांबता उपयोगी पाहिजे नाही, तर डोंगर क्रॉस करून जायला पाहिजे. मी खूप अभ्यास केला पण मी नापास झालो. कदाचित पुढच्या वळणावरती यश तुमची प्रतीक्षा करत असेल आणि त्या वळणापर्यंत जाण्याच्यासाठी तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि हाच यशाचा मार्ग आहे. 35 ते 60% गुण मिळवणं म्हणजे पाप नाही. नापास होणं म्हणजे काही पाप नाही. आपण नापास झालो म्हणजे सर्व संपलं असं नाही. तर आपण नापास झालो म्हणजे ब्रेक घेतला पाहिजे. हे एका वाक्यात सांगायचं झालं तर 12वीला CETला ज्यांना डॉक्टर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही ते रिपीट करू शकतात. पण हा नियमच लोकांना माहीत नसतो. हे झालं कमी गुण मिळवणाऱ्यांसाठी. मात्र काही लोअर मिडल क्लास लोक देखील आहेत ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने खूप चांगलं करिअर घडवावं आणि काहीतरी करून दाखवावं. अशा लोकांसाठी किंवा ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाहीये, पैसा नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी काही करिअरच्या संधी आहेत का? त्याविषयी काय सांगाल? मगाशी आपण बोललो की 350 विषयात आर्ट्सला जाता येतं, 150 विषयात कॉमर्स, 110 विषयात MSc, 22 तऱ्हेनी मेडिकल. पण त्याच्यात जोडीला 200 सर्टिफिकेट कोर्स आहेत. एखादा मुलगा किंवा मुलगी 8वी नंतर त्यांनी शाळा सोडली आहे म्हणजे काहीतरी आभाळ कोसळलंय असं अजिबात नाही. किंवा 10वी नंतर शाळा सोडली आहे किंवा गाव कुसाबाहेर ते राहतात, गावापासून पण लांब राहतात आणि तालुक्याच्या ठिकाणी जाणं पण त्यांना शक्य नाही. तर त्यांच्यासाठी 200 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. ते त्यांना ग्रामीण महाराष्ट्रामध्ये करता येतात. उदाहरणार्थ यवतमाळ, बुलढाणा, राहुरी, दापोली, अकोला, औरंगाबाद, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली नावांची यादी वाढवता येईल. या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स इन हॉर्टिकल्चर हा देशातला आत्ताचा सर्वोत्कृष्ट कोर्स आहे. सर्टिफिकेट कोर्स इन डेअरी डेव्हलपमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन सेरिकल्चर आणि सर्टिफिकेट कोर्स इन सॉईल कॉन्झर्वेशन. ब्रेड आणि बेकरी, ब्रेड तयार करण्याचे कोर्सेस, पोळ्या तयार करण्याचे कोर्सेस आणि सॉईल कॉन्झर्वेशनच्या बरोबर दुग्ध उत्पादन त्याच्यामधले कोर्सेस, टर्नर, फिटर, ITI. मुंबईमध्ये हे कोर्सेस कुठे आहेत? उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणा आणि बांद्रा खेरवाडी या ठिकाणी आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मोबाईल रिपेरिंग, सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर रिपेरिंग, VC रिपेरिंग, कोणतेही रिपेरिंगचे कोर्सेस हे जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आहेत. आणि आता YouTubeवरती बघूनही आपण हे कोर्सेस करू शकतो, शिकू शकतो. आणि कोणाचंच पाठबळ नसेल, घरामध्येही नसेल, किंबहुना घरामध्येही कोणी शिकलेलं नसेल, तर शासनाने व्यवस्था केलेली आहे. शासनाने सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून दिले आहेत आणि अनेक ठिकाणी त्याला अनुदान आहे.
आणि आनंद वाटला पाहिजे की स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी 100% अनुदान आहे. जे आपले विद्यार्थी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहेत किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधून आलेत, त्यांना 100% अनुदान आहे आणि ते अनुदान घेऊन सुद्धा हे कोर्सेस करू शकतात. उदाहरणार्थ, साड्या तयार करण्याचे कोर्सेस, शर्ट पॅन्ट तयार करण्याचे कोर्सेस, वस्त्रोद्योगातले कोर्सेस, कापसामधले कोर्सेस, अन्न, वस्त्र आणि निवारा याला कधीही मरण नाही. बरोबर. आणि निवारा म्हणजे आर्किटेक्चर, पण त्याला आर्किटेक्चर नाही करता येत, त्यांना विटा तयार करण्याचे कोर्सेस, रस्ता तयार करताना काम करण्याचे कोर्सेस. देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मॅग्निफिसंट रस्ते तयार होत आहेत, ते तयार करण्याचे कोर्सेस. म्हणजे भरपूर कोर्सेस आहेत. अवेलेबल आहेत. असं नाहीये की आहेत. तुमच्याकडे पैसे नाही आहेत किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणजे तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाहीये, चांगलं करिअर करू शकत नाही, असं काहीही नाहीये. अतिशय कमी पैशांमध्ये खूप छान करिअर घडवता येऊ शकतं. हा, म्हणजे उदाहरणार्थ कुठल्या करिअरकडे वळावं? जन, जल, जंगल, जानवर आणि जीवन. जन म्हणजे MSc पॉप्युलेशन, जंगल MSc फॉरेस्ट, MSc एन्व्हायरमेंट, जानवर वेटरनरीचे कोर्सेस आणि जीवन म्हणजे लाईफ सायन्स याचे कोर्सेस याच्याकडे घेऊन जातो. जन, जल, जंगल, जानवर आणि जीवन, लाईफ सायन्सचा कोर्स, DNA कोर्स, महिलांसाठीचे कोर्सेस म्हणजे बाळाची काळजी कशी घ्यावी याचे कोर्सेस. हे कोर्सेस अत्यंत महत्वाचे आहेत. आणि या सर्व कोर्सेस बद्दल तुम्ही बोलत आहात सर, त्या सर्व कोर्सेसची माहिती या पुस्तकामध्ये मिळणार आहे, बरोबर? या कोर्सेसची नावं या पुस्तकात आहेत. बरं. आणि या पुस्तकाचं उद्देश हे करिअर करावी कशी हा आहे. गेल्या 200 वर्षात जो विषय सर्वाधिक डेव्हलप झाला तो म्हणजे सायकॉलॉजी. तो विषय सांगतो की माइंडफुल मेडिटेशन करा. दिवसभरामध्ये 5 मिनिटं करा, 1 मिनिटापासून सुरुवात करा आणि 1 तासापर्यंत वाढवा. माइंडफुल मेडिटेशन करा. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण सायकॉलॉजी हेही सांगते की आपण विचार कसा करायचा हे महत्वाचं नसून आपण काय विचार करायचा. सो सायकॉलॉजी ऑफ सायकॉलॉजी इज इम्पॉर्टंट. अगदी बरोबर. सायकॉलॉजी ऑफ सायकॉलॉजी, मानसशास्त्राचा अभ्यास हा महत्वाचा आहे. आणि मुलांपेक्षा जर पालकांनी विचार केला तर आपण पुढे जातो. प्रॉब्लेम काय होतो? पालकच ठरवतात मुलांनी काय केलं पाहिजे. मुलं म्हणजे काय स्वप्नपूर्ती बंगला बांधलाय का? शेजाराचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून माझा मुलगा डॉक्टर, शेजाराचा मुलगा इंजिनियर म्हणून माझी मुलगी इंजिनियर, ही संपूर्णपणे चूक आहे. सायकॉलॉजीचा अभ्यास हा तुम्हाला यशाकडे घेऊन जातो. नक्कीच आणि नक्कीच. हा जर सायकॉलॉजीचा अभ्यास असेल तर करिअरची वाट अतिशय सोपी होते. ज्यांची मानसशास्त्राशी मैत्री असते त्यांना आयुष्य सोपं जातं. काहींना तर माहितीच नसतं आयुष्य म्हणजे काय असतं. खरं तर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे असा की डॉक्टर व्हायचं आहे पण नाही होऊ शकलो, मग अशा लोकांनी काय करायचं? तर अशा लोकांनी जर का BSc मायक्रोबायोलॉजी केलं असेल किंवा BSc लाईफ सायन्स केलं असेल, माटुंग्याला आहे BSc लाईफ सायन्स, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे जे कोर्सेस मी सांगतोय ते महाराष्ट्रातली सर्व 9 विद्यापीठं आणि देशातली 110 विद्यापीठं इथे उपलब्ध आहेत. हे कोर्सेस कोणकोणते सर थोडक्यात सांगाल? तर आत्ताचा सर्वोत्कृष्ट कोर्स म्हणजे MSc नॅनो टेक्नॉलॉजी. हा, एका सुईच्या टोकावरती 1 कोटी नॅनो मावतात. APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं की प्रत्येकाने या कोर्सकडे वळलं पाहिजे. मग जर डॉक्टर होता आलं नाही तर MSc ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर, MSc TB, MSc व्हायरल डिसीज, MSc DNA, MSc क्लायमेट, MSc ओशनोग्राफी, MSc फिशरी हे अत्यंत महत्त्वाचे कोर्सेस आहेत. आता हिमालयामध्ये आणि अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे आणि त्याचा अभ्यास हा MSc करून करता येतो. हा, आणि या कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही रिसर्च डिपार्टमेंटला, आपण हॉस्पिटलचं नाव घेतलं तर KM आहे,
जे हॉस्पिटल आहे, तर सायन हॉस्पिटल आहे. अशा ठिकाणी रिसर्च डिपार्टमेंटला तुम्ही MSc रिसर्च करून जाऊ शकता. म्हणजे तुम्ही डॉक्टर होऊन पेशंटना नाही तपासू शकणार, पण तुम्ही MSc ऑन्कॉलॉजी केलं असेल तर मुळात कॅन्सर होतो का याकडे जाऊ शकतो बिलकुल. आणि रिसर्चकडे जाऊ शकतो. आणि रिसर्च करणं म्हणजे डॉक्टरांना पुढची 25 वर्ष मदत करणं हे आहे. स्त्रिया या आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. तर एक भाऊ आणि एक बहीण असेल तर ग्रामीण भागामध्ये बहिणीच्या आरोग्यावरती 1,000 खर्च झाले तर भावाच्या आरोग्यावरती 3 ते 5,000 रुपये खर्च होतात. आणि स्त्रिया आपला आरोग्य सोडून नवऱ्याचं आरोग्य, आईवडिलांचं आरोग्य, भावाच्या आरोग्याकडे लक्ष घेतात. मी हात जोडून सांगतो की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. खरं आहे. आणि त्यासाठी MSc वुमन स्टडीज नावाचा एक सर्वांग सुंदर कोर्स आहे, MSc वुमन स्टडीज. आणि हा कोर्स तुम्हाला आरोग्याकडे घेऊन जातो. अगदी महत्वाचं आहे, कारण आरोग्य खरं तर महत्वाचं आहे. आरोग्य चांगलं असेल तर आपण या जगातलं काहीही कुठलंही कार्य अतिशय सहजपणे करू शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं आणि खास करून शेवटचा मुद्दा जो तुम्ही मांडला ना सर, की महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण एक महिला घरामध्ये काम करत असताना सगळ्यांचं आरोग्य जपत असते, मात्र त्याच वेळेला तिच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष होत असतं. सर, खरं तर आज खूप महत्त्वाचा विषय आपण घेतलेला, करिअरच्या वाटा नेमक्या कशा निवडायच्या हा आपला विषय होता आणि त्यावर तुम्ही छान मार्गदर्शन केले, खूप छान चर्चा झाली आहे. तुमच्या या मार्गदर्शनाचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल याची मला खात्री आहे. लाखो विद्यार्थिनींना छान करिअर करण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही इथं वेळेत वेळ काढून आलात सर आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासह भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.